नमस्कार. आओ फिर से दीप जलाए याला पहिल्या भागाला तुम्ही जो रिस्पॉन्स दिलात त्याबद्दल सगळ्यांची मी आभारी आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी हे मी केलं आहे रेकॉर्डिंग. विजय दिवस आहे आणि उद्या तुमच्या हातात ते रविवारी पडेल. खरं पाहायला गेलं तर आजच काय, परंतु एरवीसुद्धा जेव्हा कधी एंड करायचा असतो माझ्या भाषणांचा तेव्हा मी नेहमी हॅपी एंडिंग सकारात्मक विचार घेऊन लोकांनी परत जावं या विचाराने करते. आज दोन्ही गोष्टी अशाच निवडलेल्या आहेत. 2 गोष्टी म्हणजे एकाच दुसरी गोष्ट दडलेली आहे म्हणून 2 गोष्टी. पहिली गोष्ट आहे राजा दाहीरची आणि दुसरी आहे अर्थात नागभट्ट 2 आणि तक्षक त्याचा अंगरक्षक. हा जो राजा दाहीर होता हा सिंधचा राजा. त्याचं साम्राज्य प्रचंड मोठं होतं. अगदी किनाऱ्यापासून म्हणजे समुद्रकिनाऱ्यापासून ते सिंधू नदीच्या आरपार अगदी हिंदुकुश पर्वतापर्यंत गेलेलं. ज्या वेळेला मोहम्मद प्रेषित जेव्हा आला होता हिंदुस्थानात पळून तेव्हा त्याला आसरा देणारा होता राजा, तो हाच राजा होता, सिंधचा राजा दाहीर. गंमत अशी आहे की समुद्रमार्गे त्याच्यावर 20 वेळा आक्रमण करायचा अरबांनी प्रयत्न केला आणि तो त्यांनी हाडून पाडला. एवढंच नव्हे तर मोहम्मद बिन कासिम त्याच्यावर 2दा चालून आला. दोन्हीही वेळेला त्यांनी त्याला हरवलं. 3ऱ्या वेळेला मात्र त्याचं नशीब एवढं जोरावर नसावं, कारण यावेळेला थोडं परिवर्तन असं झालं होतं की त्याचा जो भाऊ आहे ना त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला होता आणि दुसरं राज्य स्थापन केलं होतं. त्याचबरोबर आजूबाजूचे जे छोटे छोटे राजे होते त्यांना त्यांनी मदतीचं जेव्हा आवाहन केलं तेव्हा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, कारण कदाचित त्यावेळच्या लोकांना कल्पनाच आली नसेल की परकीय आक्रमण म्हणजे नेमकं काय आहे. काही का असेना पण त्याचा पराभव झाला, दारुण पराभव झाला. त्याच्यानंतर जवळजवळ 20-25 वर्ष सिंध हा जवळजवळ आपण म्हणूया ना निर्मनुष्य झालेला होता. इतकी त्यांनी कत्तल केली होती. राजाला स्वतःला पकडून त्याचं मारलं आणि त्याचं धड पाठवून दिलं होतं अफगाणमध्ये. त्याची मुली 2 ज्या होत्या प्रेमला आणि सूर्यादेवी यांनाही त्यांनी पाठवलं होतं. बायकोला त्यांनी हे केलं होतं, किल्ला उद्ध्वस्त करून टाकला होता, भिंती सगळे सुरुंग लावून पाडून टाकले होते. असा हा राजा दाहीर सिंधचा शेवटचा राजा ठरला. मात्र तो निकराने लढत राहिला, कारण त्याला माहिती होतं की एकदा का सिंधमध्ये हे लोक शिरले की त्यांना पुढची हिंदुस्थानची वाट भारतवर्ष ती मोकळी होईल. मात्र ही गोष्ट इथे संपत नाही, कारण हा जो राजाचा मोहम्मद कासिमची जी माणसं होती ना ती फक्त राजधानीत थांबली नाहीत, तर ती जिकडे तिकडे धावत सुटली. लहान लहान खेड्यापाड्यामध्ये जो कोण दिसेल त्याला मार, जो कोण दिसेल त्याला मार, लूट असं सगळं चाललेलं असताना ते एका खेड्यामध्ये आले ज्या ठिकाणी तक्षक राहत होता. त्याचं नाव तक्षक. लहान 8 वर्षाचा मुलगा होता. त्याचे वडील सैनिक होते, ते ऑलरेडी लढाईमध्ये मारले गेलेले होते. आणि त्याची आई तिने काय केलं तर असं काही दौड येते बाहेर, बाकी लोक येतात म्हटल्यावर तिने आपली गुरं जी होती ती गुरं गवताच्या गंजीमध्ये वगैरे अशी लपवून ठेवली असतील आणि मुली आणि 2 मुली होत्या तिला आणि तक्षक आणि ती अशी एका खोलीत बसून राहिली. दारावर जेव्हा थाप पडली तेव्हा तिने काय केलं असेल तर कट्यार काढली. ती क्षात्रियाणी होती आणि तिने आपल्या 2ही मुलींना मारून टाकलं. स्वतःच्या पोटात सुरा खुपसला आणि मुलाला सांगितलं तू पळ, मागच्या दाराने जिथे जाता येईल तिथे पळ आणि वाचव स्वतःला. तो पळत 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 रानात गेला. त्याच्यासारखे असंख्य जण त्या रानात आलेले होते. त्यांनी शास्त्र शिक्षण वगैरे ज्या काही ते होतं ते घेतलं आणि मग त्यांनी नागभट्ट त्याच्या शेजारचा जो राजा होता त्याच्यात प्रवेश केला. नागभट्ट 1 आणि नागभट्ट 2. नागभट्ट 1नी सुद्धा ह्या कासिमला हरवलेला आहे 2दा-3दा. हा जो नागभट्ट 2 होता ह्यानी तर जवळजवळ 13 वेळा त्याला हरवलेलं होतं. आणि आता हा जो तक्षक आहे हा तक्षक नागभट्टाच्या तिथे एक सैनिक म्हणून गेला असेल, पण त्याचं शौर्य आणि त्याचा पराक्रम आणि त्यांनी जे काही बघितलं होतं ना त्याचा जो झालेला परिणाम याच्यामुळे तो एकदम वेगळा ठरला आणि त्याला अंगरक्षक म्हणून नेमणूक मिळाली. हा जो अंगरक्षक तक्षक होता तो तिथे असताना एकदा निरोप गेला की अरे अतिशय महत्त्वाची बातमी येते, सगळ्यांनी या. ती बातमी काय होती तर परत एकदा परकीय आक्रमण येत आहे आणि सैन्य इथे येऊन थांबलेलं आहे. सगळे जे दरबारी होते ते म्हणाले हा त्याच्यात काय आहे, 13 वेळा हरवलं तसं 14व्या वेळा आलो, काही कठीण नाही आहे त्याच्यात. सगळी हा तक्षक चर्चा ऐकत होता आणि तो म्हणाला की तुम्हाला असं नाही का वाटत आपण हरलो तर. सगळ्यांनी त्याला सुरुवातीला मूर्खात काढलं, पण त्यांनी असा प्रश्न सोडला नाही. गंमत अशी होती की त्याचा चेहरा असं म्हणतात स्टीलचा पुतळा असावा तसा होता. डोळे फक्त अंगार ओकणारे लाल कायम असायचे. लोकांना त्याचं कारण माहिती होतं. ते कारण त्यांनी सांगितलं की माझा हा अंगार जो डोळ्यातला आहे ना तो त्या दुःखाचा अंगार आहे, सिंधचा जो काही मी अनुभव घेतला त्याचा अंगार आहे. आणि तो अनुभव सांगून म्हणाला की आता 14व्या वेळा आपण हरलो तर. सगळे आपले पूर्वीचे जे राजे होते जेव्हा लढाई करायचे तेव्हा आपल्या हिंदू धर्मशास्त्र नियम त्याप्रमाणे ते लढाई करायचे. मग प्रत्येकाने सांगायला सुरुवात केली हे असं आहे असं आहे असं आहे. तक्षक शांत बसला आणि 2 मिनिटांनी त्यांनी म्हणाला की सगळ्यात
मोठा धर्म किंवा कर्तव्य राजाचं काय आहे? प्रजेचं पालन करणं. मग प्रजेचं पालन जर करणं असेल तर आपण नुसतं विसंबून चालणार नाही की आपण त्याला हरवू. तर हरलो तर काय होईल याची योजना आपली केली पाहिजे. राजाला आणि बाकी सगळ्यांना त्याच्या बोलण्यात तथ्य वाटलं, कारण त्यांनी पण सिंधची कथा ऐकली होती ना. आणि मग परत एकदा सगळी जमली. त्यांनी सगळ्यांनी प्लॅन केला आणि जेव्हा शत्रू त्यांच्या सीमेवर येऊन पोचला त्यावेळेला नागभट्ट आणि त्यांनी एकूण सैन्याच्या 4 तुकड्या केल्या होत्या. एरवी आपल्या सकाळी युद्ध सुरू करायचं, रात्री संपवायचं. त्यांनी असं ठरवलं की जशास तसं असा ह्यांना धडा शिकवायचा तरच हे शहाणे होतील. तक्षक हा मधल्या फळीमध्ये होता, एक डावी फळी होती, एक उजवी फळी होती. आणि राजा जो स्वतः होता नागभट्ट 2, अतिशय पराक्रमी राजा, तो मागच्या बाजूला काही निवडक सैन्यानुसार गेला. निजानीत झाली, काहीही हालचाल नाही. कासिम अगदी निर्धास्त होता की आता आपला काही विजय पक्का, आपण हरवणार. यावेळेला भरपूर फौज तो घेऊन आलेला होता. मात्र यावेळेला अघटित घडलं. रात्री निजानीत झाली, सगळी गाढ झोपेत असताना सगळीकडून एकच हल्लकल्लोळ झाला. कारण या 4 टोळ्यांनी, चौथी टोळी बंद होती त्यावेळी, त्यांनी काही करत नव्हते ते, पण 3 टोळ्यांनी लहान टोळ्यात विभागलं गेलं आणि सैन्यावर चालून गेले, कत्तल चालवली. रात्री साधारणपणे 10:30-11ला जे ही कापाकापी सुरू झाली ती सकाळपर्यंत सुरू होती. मुळात जे काही सैनिक होते, आक्रमक होते, त्यांनाही कळत नव्हतं की कोण कोणाला मारताय. काही वेळेला कदाचित आपापसातही ते मारले गेले असतील. पण जेव्हा दिवस उजाडला तेव्हा दृश्य असं होतं की जवळजवळ 75% जास्ती आक्रमकांची फौज मारली गेली होती. सगळं ते दृश्य बघितलं त्यांनी आणि मग ते पळत सुटले मागे. पळणार कसे? कारण नागभट्ट त्यांचा रस्ता अडवून उभा होता. रात्री 12ला सुरू झालेली लढाई दुसऱ्या दिवशी सकाळी 8 साडेआठ साधारणपणे एक दिवस वर आल्यानंतर थांबली. का? तर शत्रू सैन्याचे सगळेच्या सगळे लोक मारले गेले होते. कोणीतरी एकटा दुकटा वाचलेला जीव हा कुठेतरी लपून राहिला असेल. हा विजय होता आणि इतका दणदणीत विजय होता की याच्यापुढे 200 वर्ष आक्रमकांनी परत भारतावर स्वारी करायचं नाव घेतलं नाही. हा जो राजा दाहीर होता तो मग आपल्या तक्षकाला शोधत आला. तक्षक आहे कुठे? तर अतिशय मध्यामध्ये तक्षक तिथे मूर्छित पडलेला होता. त्याचं तोंड आकाशाकडे होतं, हात आभाळाकडे होते. जणू काही त्यांनी वरच्या परमेश्वराचे आभार मानले होते की माझ्या सिंधची जी दुर्दशा झाली त्याचा मी वचपा घेतला. आम्ही दाखवून दिलं की आम्ही जसं तुकाराम म्हणतात, मेणाहून माऊ वज्राहून कठीण, तसे आम्ही आहोत. मला असं वाटतं आहे की ही गोष्ट बरंच काही सांगून जाते, ज्याला आपण अनेक काय म्हणूया म्हणी वापरतो किंवा काय वापरतो त्याचा आपल्याला तुलना करता येईल. एकत्र आलो तर जिंकतो, डिव्हाइड झालो तो मरतो. दरवेळेला सरळ वागून नाही चालत, जशास तसं धडा शिकवावा लागतो. मला वाटते तुम्ही याचा अर्थ काढण्याएवढे नक्कीच सुज्ञ आहात. सगळ्यांचे आभार. याच्या पुढचा व्हिडिओ मी पाठवणार आहे तो 10 मेला. यावर्षी कदाचित 10 मेचा शहीद दिन होणार नाही आणि म्हणून 47-48ची एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करीन. नमस्कार, मी अनुराधा गोरे, कॅप्टन विनायकची आई. सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्या आपल्या देशासाठी ज्यांनी प्राणार्पण केलं असेल त्यांना एक नम्र अभिवादन. धन्यवाद.